तब्बल 9 तास रांगेत उभा राहिल्यानंतर अखेर तो क्षण आला. दर्शन मिळालं फक्त एका मिनिटासाठी, पण त्या एका मिनिटात जे समाधान, जी शांतता आणि जो आशीर्वाद मिळाला, त्यासाठी हे 9 तासही कमीच वाटले. चला तुम्हालाही त्या अविस्मरणीय दर्शनाचा अनुभव दाखवते. त्याआधी नमस्कार मंडळी, मी राणी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही रात्री उशिरा पंढरपूरमध्ये पोहोचलो होतो. खूप उशीर झाल्यामुळे पंढरपूरमध्येच एक रूम घेऊन रात्रभर आराम केला. आता सकाळी सकाळी लवकर उठून मस्त तयार होऊन आम्ही आपल्या विठू माऊलींच्या दर्शनासाठी निघालो आहोत. जाण्याच्या आधी सगळ्यांनी मस्त नाश्ता केला आणि गरमागरम चहाही पिला, कारण पुढे गर्दी खूप असणार आहे हे माहितीच होतं. कारण की अधिक मासचा महिना आहे. पहिलेच सांगितलं होतं की पंढरपूरमध्ये 3-3, 4-4 तास नंबर लागत नाहीये. म्हटलं नंबर कधी लागेल, 2-3 तासही लागू शकता, म्हणून मग आधी पोटभर खाऊन निघालो. आम्ही महिला मंडळाने केसामध्ये मस्त गजराही लावला होता. पंढरपूरच्या वातावरणात त्याची एक वेगळी शोभा दिसत होती. तिथे आम्हाला एक काका भेटले, त्यांनी सगळ्यांच्या कपाळावरती ते गंधही लावला. आता ह्या गंधाला नेमकं काय म्हणतात ते मला माहिती नाहीये. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. खरंच त्या क्षणी असं वाटत होतं की आपण विठू माऊलींच्या नगरीत आलो आहोत. मन अगदी भक्तिभावाने भरून गेलं होतं. आणि हो मंडळी, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? महाराष्ट्रात पंढरपूर हे एकमेव असं मंदिर आहे जिथे विठू माऊलींच्या चरणांना प्रत्यक्ष स्पर्श करून दर्शन घेण्याचं भाग्य भक्तांना मिळतं. इतर मंदिरांमध्ये आपण दुरूनच हात जोडून दर्शन घेतो, पण इथे माऊलींच्या चरणांना स्पर्श करण्याची संधी मिळते. यापेक्षा मोठं भाग्य भक्तांसाठी दुसरं काय असू शकतं. म्हणून आम्ही ठरवलं, गर्दी कितीही असो, वेळ कितीही लागो, पण प्रामाणिकपणे रांगेत उभे राहून विठू माऊलींचं चरण स्पर्श करून दर्शन घ्यायचं. मुख दर्शनाची सोयही होती, पण एवढ्या लांब फक्त दुरून दर्शन घेण्यासाठी तर नाही आलो ना. जेव्हा माऊलींच्या चरणांना स्पर्श करण्याचं भाग्य नशिबात आहे, तेव्हा ते दर्शन का सोडायचं? फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, तर लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचं आणि भक्तीचं माहेरघर आहे. विठू माऊली म्हणजे भक्ती, प्रेम आणि समतेचं प्रतीक. जात, धर्म, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेद न करता माऊली प्रत्येक भक्ताला सारखंच प्रेम देतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत इथे येतात. ज्ञानोबा, तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषाने संपूर्ण पंढरपूर भक्तिमय होऊन जातं. असं म्हणतात की भक्त पुंडलिक यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन विठू माऊली स्वतः पंढरपुरात आल्या आणि विटेवर उभ्या राहिल्या, म्हणूनच त्यांना विठ्ठल किंवा विठोबा म्हणून ओळखलं जातं. आज पंढरपूरमध्ये प्रचंड गर्दी होती. त्याचं कारण म्हणजे अधिक मासच्या महिन्याचे शेवटचे 3-4 दिवस बाकी होते. काल एकादशी होती आणि आज द्वादशी असल्यामुळे लाखो भाविक विठू माऊलींच्या दर्शनासाठी आले होते. तुम्हालाही समोर दिसत असेल की ही सगळी मंदिराकडे जाणाऱ्या भक्तांची रांग आहे. आम्ही लाईन मध्ये उभे राहण्यासाठी पुढे निघालो. पुढे जात असताना एका व्यक्तीने सांगितलं, लाईन जवळपास 7 किलोमीटर पासून सुरू होते. सुरुवातीला आम्हाला खरंच विश्वास बसला नाही. तो व्यक्ती म्हटला की तुम्हाला 6 ते 7 किलोमीटर चालत जावं लागेल आणि मग तिथून तुम्हाला नंबर लावावा लागेल. माहिती होतं की अधिक मास आणि द्वादशी असल्यामुळे प्रचंड गर्दी असेल, पण इतकं चालावं लागेल असं अजिबात वाटलं नव्हतं. आणि खरंच आम्ही जवळपास 6 ते 7 किलोमीटर चालत गेलो. तिथे पोहोचलो तर मोठे मोठे 5 ते 6 शेड उभारलेले होते आणि तिथूनच दर्शनाची रांग सुरू होत होती. हे सगळं पाहिल्यावर एक क्षण मनात आलं, बस आता फक्त मुख दर्शन घेऊ आणि परत जाऊया. कारण सकाळी 8:30 वाजता जर रांगेत उभं राहिले तर दर्शनाचा नंबर रात्रीच लागेल हे जवळजवळ निश्चित होतं. गर्दीच तितकी होती कारण. पण अचानक सगळ्यांच्या मनात एकच विचार आला, एवढ्या दूर आलो आहोत तर माऊलींच्या चरणांचा स्पर्श केल्याशिवाय परत जायचं नाही. जे होईल ते. आणि मग आम्ही पूर्ण श्रद्धेने त्या रांगेत उभे राहिलो. तर मंडळी, हे जे समोर दिसत आहेत ना, असे जवळजवळ 5 ते 6 मोठे शेड होते. मग काय, आम्हीही रांगेत जाऊन उभे राहिलो आणि माझी खुशी ती तर एकदम विठू माऊलींच्या भक्तीत रमून गेली होती. खरं सांगते, फक्त माझी मुलगी आहे म्हणून नाही, पण तिला इतक्या मनापासून भक्तीत रंगलेलं पाहून आमच्या सगळ्यांनाच खूप आनंद होत होता. आम्ही सोबत टाळ आणलेलं होतं, ते माझे पप्पा वाजवत होते आणि खुशी अगदी आनंदाने विठू माऊलीच्या नामस्मरणात रमली होती. ते दृश्य पाहून सगळा थकवा कुठच्या कुठे निघून गेला. आणि आता समोर या आजींना बघा. खरंच त्यांना पाहून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. एवढ्या वयातही त्या अगदी मस्त संयमाने रांगेत उभ्या होत्या. पण त्याहूनही सुंदर गोष्ट म्हणजे त्या पूर्णपणे विठू माऊलींच्या भक्तीत तल्लीन झाल्या होत्या. त्यांचं भजन, नामस्मरण आणि विठ्ठलांच्या गजरात रमलेलं मन पाहून खरंच खूप छान वाटत होतं. त्यांना दर्शनाचा नंबर कधी लागेल याची अजिबात घाई नव्हती. त्यांच्या मनात फक्त एकच ओढ होती, विठू माऊलींच्या दर्शनाची. त्यांना पाहून आमच्या मनात एकच विचार आला, जेव्हा एवढ्या वयातही त्यांच्या
लोकांची श्रद्धा आणि हिंमत इतकी मोठी आहे, तर आपण तर अजून तरुण आहोत, मग आपण एवढा वेळ रांगेत का नाही उभं राहू शकत. बस त्या क्षणापासून आमचा सगळा थकवा विसरून गेलो आणि रांगेत उभं राहण्याची हिंमत आणखी वाढली. रांगेमध्ये उभे राहून आम्हाला जवळजवळ आता 2 तास झाले होते. तिथे आलेल्या भाविकांसाठी खूप चांगली व्यवस्था केलेली होती बरं का. पिण्याच्या पाण्याची सोय होती, तसेच काही खायचं असेल तर त्यासाठीही स्टॉल आणि सुविधा उपलब्ध होत्या. त्यामुळे एवढी मोठी रांग असूनही लोकांना फारसा त्रास जाणवत नव्हता. थोड्या वेळासाठी मंदिरात आरती सुरू होती, त्यामुळे सगळ्यांनी खाली बसून घेतलं. आणि एक गोष्ट मला खास सांगावीशी वाटते, एवढा वेळ रांगेत उभं राहूनही माझ्या खुशीने अजिबात त्रास दिला नाहीये. खरंच तिची उत्सुकता तर काही वेगळीच होती. ती सगळं खूप आनंदाने पाहत होती. तुम्हाला तर माहीतच असेल की आपण जेव्हा अशा रांगेंमध्ये वगैरे उभे राहतो त्यावेळेस काही गरजू लोक असतात जी मदतीची अपेक्षा करतात. तर माझे पप्पा खुशीच्या हातामध्ये थोडेसे पैसे देत होते आणि खुशी स्वतःच्या हाताने त्यांना देत होती. ते पाहून आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं. प्रत्येक जण तिला मनापासून आशीर्वाद देत होता. माझ्या छोट्या बाळाला मिळणारे ते आशीर्वाद पाहून आम्हा सगळ्यांनाच खूप समाधान वाटलं. खरंच अशा छोट्या छोट्या क्षणांमधून मुलांमध्ये दया, सेवा आणि संस्कार आपोआप रुजतात. त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आलो आणि आता समोर दिसत होती ती आपली पवित्र चंद्रभागा नदी आणि नदीच्या काठावर वसलेली छोटी मोठी मंदिरं. आणि त्या बाजूला जे दिसत आहे ते आहे राधाकृष्णाचं इस्कॉन मंदिर. खरंच हे मंदिर खूप सुंदर आणि शांत वाटणारं आहे. आम्ही साधारण 5-6 महिन्यापूर्वी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती, त्यामुळे तेव्हा इस्कॉन मंदिरात जाऊन निवांत दर्शन घेता आलो होतो. पण यावेळी प्रचंड गर्दीमुळे आमचा बराच वेळ रांगेतच गेला, त्यामुळे आता तिथे जाणं तर काही शक्य नव्हतं. पुढे गेल्यानंतर भाविकांसाठी मसाले भातचा प्रसाद मिळत होता. आम्ही तो प्रसाद घेतला आणि खरं सांगते तो खूपच स्वादिष्ट होता. त्यानंतर मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आम्ही आमचे मोबाईल लॉकरमध्ये जमा केले, कारण मंदिरात मोबाईल नेण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे दर्शनाचे पुढचे व्हिडिओज माझ्याकडे नाही आहेत. पण विठू माऊलींचं दर्शन मात्र मनापासून आणि अतिशय सुंदर झालं. एवढा वेळ रांगेत उभं राहिल्यानंतर जेव्हा माऊलींच्या चरणी पोहोचलो तेव्हा सगळा थकवा एका क्षणात नाहीसा झाला. तो अनुभव शब्दात सांगणं खूप खरंच कठीण आहे. दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि तेव्हा सगळ्यांना जोरदार भूक लागली होती, कारण आम्ही सकाळी 8:30 वाजेचा नंबर लावला होता, तर तो नंबर आमचा संध्याकाळी 5 वाजताच लागला. मग आम्ही पंढरपूरची प्रसिद्ध झुणका भाकर खायला गेलो. खरंच हे जेवण आमच्या सगळ्यांचंच फेवरेट आहे. मागच्या वेळी आलो होतो तेव्हाही आम्ही इथे झुणका भाकर खाल्ली होती, म्हणून यावेळी ठरवलं होतं पंढरपूर सोडायचं, पण झुणका भाकर खाल्ल्याशिवाय नाही. पंढरपूरला आलो आणि चंद्रभागा नदीवर गेलो नाही असं तर होऊ शकत नाही ना. खरं तर दर्शनापूर्वी चंद्रभागेत स्नान करून मग विठू माऊलींचं दर्शन घ्यायचं असं आमचं ठरलं होतं. पण यावेळी प्रचंड गर्दीमुळे आणि वेळेअभावी ते शक्य झालं नाही. म्हणून म्हटलं स्नान नाही करता आलं तरी निदान चंद्रभागेचं दर्शन घेऊ, तोंड हातपाय धुवू आणि नदीकाठी पूजा करू. कारण चंद्रभागा ही फक्त नदी नाहीये, तर पंढरपूरच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. असं मानलं जातं की चंद्रभागा नदी स्नान केल्याने मन आणि शरीर पवित्र होतं आणि त्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेतल्यास त्यांचं विशेष पुण्य मिळतं. वारकरी परंपरेत चंद्रभागेला अत्यंत पवित्र स्नान आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात लाखो वारकरी या नदीत स्नान करून मग विठू माऊलींच्या दर्शनासाठी जातात. या नदीला भीमा नदीचं पवित्र रूप मानलं जातं आणि पंढरपूर जवळ तिचा चंद्रकोरी सारखा वळण असल्यामुळे तिला चंद्रभागा असं नाव पडलं. मग आम्ही नदीकाठी गेलो आणि तिथे जाऊन आम्ही काही पूजेचं साहित्य वगैरे घेतलं होतं. मग आम्ही जे पूजेचं साहित्य घेतलं होतं त्यामध्ये नारळ, फूल, दिवा वगैरे सगळं जे पूजेचं लागतं ते सगळं साहित्य होतं. तर मी, माझ्या आईने आणि माझ्या वहिनीने आम्ही तिघींनी ती पूजा घेतली आणि चंद्रभागा नदीमध्ये ती पूजा अर्पण केली. त्या क्षणी विठू माऊलींना आणि चंद्रभागा मातेला एकच प्रार्थना केली, जाणून किंवा न कळत आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा आणि तुमचा आशीर्वाद कायम आमच्यावर राहू द्या. स्नान करण्यासाठी तर आता एवढा वेळ नव्हता. मग आम्ही चंद्रभागेचं पवित्र पाणी घेऊन तोंड हातपाय धुतले.
चंद्रभागा मातेचं दर्शन, पूजा आणि विठू माऊलींच्या आशीर्वादानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला तो म्हणजे अक्कलकोट. पंढरपूर ते अक्कलकोट हे अंतर साधारण 110 ते 115 किलोमीटर आहे आणि आम्ही 3 तासामध्ये अक्कलकोटला पोहोचलो होतो. मागच्या वेळी जेव्हा आम्ही अक्कलकोटला आलो होतो तेव्हा अगदी निवांत आणि शांतपणे श्री स्वामी समर्थांचं दर्शन झालं होतं. त्यामुळे यावेळी माझ्या मनात तसंच होतं. आम्ही रात्री साधारण 8 वाजता अक्कलकोटला पोहोचलो आणि मी सगळ्यांनाच म्हणत होते, काळजी करू नका, इथे एवढी गर्दी नसते, पटकन दर्शन होईल. पण मंदिराजवळ गेल्यानंतर दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो आणि बापरे, एवढी गर्दी असेल याची कल्पनाही नव्हती. खरंच मी स्वतः सगळ्यांना सांगत होते की लवकर दर्शन होईल, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती. अधिक मास सुरू होता, त्यामुळे प्रत्येक तीर्थक्षेत्रात भाविकांची प्रचंड गर्दी असणं हे स्वाभाविक होतं. मग काय, आम्ही रांगेत उभे राहिलो. मंदिर बंद होण्याची वेळ जवळजवळ आल्यामुळे दर्शनाची व्यवस्था वेगाने सुरू होती, त्यामुळे कोणालाही जास्त वेळ थांबू देत नव्हते. पण त्या काही क्षणातही स्वामी समर्थांचं दर्शन खूप छान झालं. एवढं आहे की जास्त वेळ आम्हाला तिथे थांबता आलं नाहीये. तर स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या गुरु मंदिर येथे आलो. गुरु मंदिर हे अक्कलकोट मधील अत्यंत पवित्र आणि शांत ठिकाण मानलं जातं. तर इथे ना श्री स्वामी समर्थांच्या पवित्र चरणांचे ठसे बघायला मिळतात. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. आम्हाला इथे अतिशय छान दर्शन झालं. म्हणजे विशेष म्हणजे फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे निवांतपणे दर्शन घेता आलं आणि थोडा वेळ आम्हाला तिथे बसता सुद्धा आलं आणि स्वामींचं नामस्मरण करता आलं. दर्शनानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. पण एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते, अक्कलकोट मध्ये फिरताना प्रत्येक ठिकाणी स्वामी समर्थांचा आशीर्वाद असल्यासारखं जाणवतं. प्रसादाची दुकान असोत, फुलांच्या माळा असोत, स्वामी समर्थांची मूर्ती असोत की त्यांचे फोटो, सगळीकडे भक्तीचं आणि श्रद्धेचं सुंदर वातावरण अनुभवायला मिळतं. आम्ही अक्कलकोटवरून निघालो तेव्हा रात्र खूप झाली होती. तर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबून मस्त असं जेवण केलं. आता आमचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे तो म्हणजे तुळजापूरची आई तुळजाभवानी माता यांच्या दर्शनासाठी. मात्र आज तुळजापूरला पोहोचल्यानंतर दर्शन घेणं हे शक्य नव्हतं, तर दर्शन हे आम्हाला उद्या सकाळीच घ्यावं लागेल. तर आता आम्ही तुळजापूरला पोहोचल्यानंतर तिथेच एक रूम बुक केली आणि आता दुसऱ्या दिवशी आम्ही तुळजापूरच्या आईचं दर्शन घ्यायला जाणार आहोत. तर आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाचा संपूर्ण अनुभव तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे माझा पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.